समस्या वाढलेली आहे। दुसऱ्या बाजूला या वसई विरारमध्ये आजच्या दिवशी खड्ड्यांचं साम्राज्य आहे। महापालिका आता कुठेतरी वेट मिक्स टाकतं, ते पुढच्या काही तासामध्ये 2-4 तासामध्ये निघून जातं आणि आम्ही आतापर्यंत जवळपास मागच्या काही वर्षामध्ये हजारो कोटी रुपये या खड्ड्यांवरती खर्च केले। मागच्या 5 वर्षामध्ये 545 कोटी या खड्ड्यांवरती खर्च केले आणि अजूनही तीच परिस्थिती। यावर्षी आम्ही 25 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर सुद्धा आम्ही एकमताने 25 कोटी रुपये मंजूर केले की लोकांना खड्ड्यातनं मुक्ती मिळेल, परंतु आजही तीच परिस्थिती आहे। गेल्या वर्षी या सत्ताधाऱ्यांनी दोन्ही माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने 5 ऑक्टोबरला महापालिकेवरती मोर्चा काढला। गेल्या वर्षी पावसाची परिस्थिती होती, आपण सगळ्यांनी बघितले तर सातत्याने 6 महिने पाऊस पडत होता। त्याच्यामध्ये डांबरीकरण झाल्यानंतर सुद्धा तो पावसामुळे ते डांबरीकरण तातडीत लगेच खराब व्हायचं। या वर्षी तुमच्याकडे सत्ता आहे, तुमचा अधिकार आहे आणि 7 महिने झाले। या 7 महिन्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीने कुठलीही उपाययोजना केली नाही। आज लोकांना खड्ड्यामध्ये आपले जीव गमवावे लागत आहे। त्यामुळे जर गेल्या वर्षी तुम्ही महापालिकेवरती मोर्चा काढला होता, तर आता तुमची जबाबदारी आहे की लोकांना खड्डेमुक्त रस्ते देणं ही सत्ताधारी बहुजन विकास आघाडीची जबाबदारी होती। त्यामुळे या सगळ्यांवरती तातडीने उपाययोजना व्हायला हवी। पाणीपट्टीचे जी वाढीव पाणीपट्टी आहे, घरपट्टी, ती तातडीने कमी व्हायला पाहिजे। त्यासोबत कुत्र्यांची समस्या आणि खड्ड्यांच्या समस्येवरती तातडीने उपाययोजना व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी जे सहकार्य महापालिकेच्या सभागृहात लागेल ते आम्ही नेहमी करतो, पण प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची विशेषतः बहुजन विकास आघाडीची कुठली इच्छाशक्ती या सगळ्यांवरती उपाययोजना करण्याची नसल्यामुळे महापालिकेवरती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेला आणि प्रशासनाच्या विरोधात असलेला रोष व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि आता एक प्रश्न असा उरतो की कदाचित तुमच्याकडून एक प्रश्न येईल की हा मोर्चा रविवारी का? तर मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे अनेक सोसायटीतले जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी विनंती केली की तुम्ही मोर्चा आंदोलन हे रविवारी करा, आम्हाला या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। आम्ही ऑड डेला म्हणजे वर्किंग डेला आम्ही या मोर्चामध्ये येऊ शकत नाही, तर तुम्ही रविवारी घ्या आंदोलन। आम्हाला सुद्धा सत्ताधाऱ्यांवरचा आणि प्रशासनावरचा रोष व्यक्त करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हायचं आहे, त्यामुळे तुम्ही रविवारी आंदोलन घ्या। त्यामुळे येणाऱ्या रविवारी 16 ऑगस्ट रोजी हा मोर्चा विरार पश्चिमेचा जकात नाका ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा, भव्य मोर्चा निघेल। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेला आणि प्रशासनाला आम्ही ही माहिती देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला 16 तारखेच्या मोर्चामध्ये सुद्धा आपण सर्व पत्रकारांनी सुद्धा आम्हाला जे नेहमी सहकार्य करतात तशाच पद्धतीचं सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद।